अजितदादांचं बंड किंवा त्यांची नाराजी ही महाराष्ट्रासाठी काही नवीन नाहीये। त्यामुळे आता पुन्हा एकदा अजित पवार भाजपला सोडणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। कारण अजितदादा हे नॉट रिचेबल झाले। ते झालं असं की पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते। त्यावेळी त्यांनी कल्याण आणि नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली। तसेच मुंबईत त्यांचा रोड शो देखील आयोजित करण्यात आला होता। मात्र नाशिक किंवा कल्याणची सभा असो किंवा मुंबईतील रोड शो असो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कुठेही दिसून आले नाही। त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। दरम्यान अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आले। अजित पवार यांना घशाचे इन्फेक्शन झाले असून ते उद्यापासून पुन्हा प्रचारात दिसू लागतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। आता खरंच अजित पवार यांना घशाचे इन्फेक्शन झालंय की अजितदादा काही कारणांमुळे नाराज आहे, भाजपकडून त्यांना काही मनवून घ्यायचंय आणि ही त्यांची जी नेहमीची पद्धत आहे बंड करण्याची, दबाव तंत्राची, ती सुद्धा ते भाजपवर आजमावत आहेत का, असे प्रश्न देखील उपस्थित राहतात। यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। मात्र अजित पवार नॉट रिचेबल असले की ते नाराज आहेत अशा बातम्या माध्यमांना दाखवल्या जातात, पण ते नॉट रिचेबलही नाही आणि नाराजही नाही। अजित पवार यांना निवडणुकीच्या काळात घशाचे इन्फेक्शन झाले आणि त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितली आहे। मात्र ते उद्यापासून पुन्हा प्रचारात येतील अशी माहिती देखील उमेश पाटील यांनी दिली आहे। यावर अजित पवार यांना जाणीवपूर्वक भाजप प्रचारापासून दूर ठेवताय असा आरोप आता काँग्रेसकडून करण्यात आलाय। या आरोपालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं। काँग्रेसने केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत आणि त्यात काहीही तथ्य नाही असं देखील सांगण्यात येतंय। मात्र तुम्हाला काय वाटतंय, खरंच भाजपला नुकसान होईल म्हणून अजित पवार यांना भारतीय जनता पार्टी घरी बसवते का, आणि म्हणून अजित पवार यांना घशाचं इन्फेक्शन झालंय का? यावर देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं मत बिनधास्तपणे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। धन्यवाद।